आमदार साहेबांच्या कामाची पोच इचरायचं, काम इचराय सोडून आमदार साहेब तुम्ही बसा यांना इचरा बोलून दिलं का? तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला होता, आपला प्रश्न मांडला होता. बोला 2-7 वेळा गेलो तिथपर्यंत. काय झालं नेमकं? तुमचा कागद जाणून घेतलाय, तुम्ही बसा, आम्ही मुक्कामीच आहे. आमदार साहेबांनी नुसतं म्हणजे स्टंटबाजी करण्यासाठी केलं ही. आमदारांनीच राबवलेला कॅम्प होता, नाही. आमदारच घेऊन आले होते ते. नाही आमदार साहेब घेऊन आले नव्हते की म्हणजे तुम्ही जर ह्यांचा म्हणजे महसूल खात्याचा एक GR बघितला किंवा PDF पाठवलेला आमच्या म्हणजे त्यांच्या सही शिक्क्याचं जी कागद होती तर त्यांचा शासकीय कार्यक्रम होता ते स्वतःचा. पण आमदार साहेबांनी स्टंटबाजी करण्यासाठी ती आम्ही मुक्कामी जाऊ, त्यांचा प्रश्न सोडू, आमचं आमदार साहेबांकडनं 1% बी काम, आमचं फक्त महसूल अधिकाऱ्यांची किंवा तलाठी असलेले सर्कल असलेली किंवा तहसीलदार साहेब ह्यांच्याकडे आमचं काम होतं किंवा आमचं आमदार साहेबांकडे काम नव्हतं. आमदार साहेब विनाकारण येऊन इथं म्हणजे दिशाभूल केली माणसाची आणि काम तर एक जण सुद्धा नाही. अजून शेतकरी आहे की त्यांना जाऊन तुम्ही विचारा ना की आयला काम चांगलं झालं का नाही, कोणाचा प्रश्न किती जणांचा मार्गी लागलं. नुसतं सोशल मीडियावरच फक्त आहे की काम चांगलं झालं किंवा त्यांचं मार्गी लागलं, एक जण सुद्धा मार्गी लागलं नाही. मला आमदार साहेबांचा कोणताही संबंध नाही, पण आमदार साहेबांना तिथं आणून आमच्या मानकुड्या बसवलं, भांडणं लावायचं प्रयत्न केलं, भांडणं लागली. स्वतःची बळजबरी नाही, काही कोणी नाही, सांग बघितलंय तुम्हाला? काही सुद्धा नाही. आमचं स्वतःच आमच्या जीवावर मरणाचंच येतंय, तर आम्हाला सांगायची शिकवायची दबावाखाली बोलत नाही ना? काही दबाव नाही आम्हाला. तुमच्या पण अंगावर काय दबाव आहे असं बोल? दबाव म्हणजे मी ही कालजी कोणी सांगितलंय तुम्हाला असं बोलायला? काय अजिबात नाही सांगायचं काय, आमचा प्रश्न मांडायचा. आमचं महिना 6 महिने झालं या अभियानमध्ये. ही खरोखर ही निंदनीय गोष्ट आहे म्हणजे असं. नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक पवार आणि तुम्ही पाहताय ETV न्यूज 24. सध्या मी माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द या गावामध्ये आहे. माझ्या या गावामध्ये येण्याचं कारण की काल माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आपलं गाव आमदार आपल्या गावी असं एक मोहिमा त्यांनी जी राबवली होती, त्यानुसार ते आलेगाव खुर्द या गावामध्ये आले होते. परंतु आलेगाव खुर्द गावातील काही ना ग्रामस्थांचे प्रश्न काही त्यांना काही समाधान मिळालं नाही, काही तोडगा निघालेला नाही. नेमकं काय ते प्रश्न आहेत, काय त्यांचा विषय आहे ते आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊयात. चला. नमस्कार. प्रश्न काय ते एकदा सांगा सगळ्यांना. प्रश्न होता आमचा प्रथम पुनर्वसनचा आदेशाप्रमाणे नोंदी धरणे. दुसरा प्रश्न होता की पांदन रस्ता. तिसरा प्रश्न होता पोकळ रस्ता ही व आमचा मूळ गट वर्ग 1 होता. ती वर्ग 1 आहे असं आमचा करून 15च्या अगोदर 1 होता आणि 15 नंतर 2 झाला. तर ती तशी चूक दुरुस्त ती करून मिळावी ह्याच्यासाठी वारंवार प्रयत्न केले ते, तर पण त्याच्यात पण झालं. परत तिसरा प्रश्न होता ह्यांचं 1 एकर क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये त्यांना 1 एकरातनं अर्धा एकर ह्या भांडणाच्या हे पायात ह्याच्या आधी पण तहसीलला ह्याला कुठं SP ऑफिसला उपोषणाचा अर्ज दिलं, हे झालं, पोलीस स्टेशनला केसी झाल्या. मग ती पण संदर्भात अर्धा एकर इकला, अर्धा एकर राहिलाय. आम्ही भोसले साहेबांना पण म्हणलं की तुम्हीच हे अर्धा एकर घ्या, पण जगापेक्षा पैसे कमी द्या, 2 लाख रुपये कमी द्या, पण तुम्ही क्षेत्र घ्या, नाहीतर तुम्ही विकून टाका, पण मला त्यातनं मुक्त करा, नाहीतर आमचं एखाद्याचं दोघं बापल्या कापैकी एखाद्याचं कोण पडण्यासारखं तिथं आहे. मग इथं तहसीलदार साहेबांना सांगितलं की ह्या अभियानमध्ये सगळं प्रश्न तुमचं सोडवतो. मग काल झालेलं ते अभियान का? काल झालेल्या अभियानात असं झालं की मला कळलं की बाबा इथं भांडणं लावायचं किंवा प्रश्न सोडवायचं काम होणार नाही. कशामुळे असंच कळलं तुम्हाला? समजलं कसं की का तर आमदार साहेब इथं यायचं होतं. बरं, कॅम्प आपला हे शासकीय होतं का खाजगी होता तुम्ही सांगा? शासकीयच कॅम्प होता. हां, शासकीय आल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या शासकीय कॅम्पमध्ये हे सगळं राजकीय वळण लावत असताना त्यात म्हणजे ह्याचा मेन सूत्रधार आदरणीय तहसीलदार साहेब आहेत. प्रांत मॅडमला खरंच मानतो मी, बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले म्हणल्यागत प्रांत मॅडमनं शब्द दिला तुझ्या गावात कॅम्प लावते आणि तिथं सोयी सगळ्या सोडवते. पण ती सोय न सोडता भोसले तहसीलदार साहेबांना भांडणं लावून गेलं. भांडणाचं सगळं मी आधी ती व्हिडिओ पाठवला होता त्यांना की त्यांना भांडणं लावायचा प्रश्न. आता तुम्ही सांगा, शासकीय आहे म्हणल्यानंतर ही प्रश्न म्हणजे कॅम्प कोणाला प्रश्न विचारायचा होता? आमदारांना प्रश्न विचारायचा होता. आमदारांना का आमचं आमदारांकडे काम आहे का? आमचं काय आमदारांकडे काम? जे आमदारांकडे काम आहे त्या आमदारांना त्या उलट मी ग्रुपवर टाकलं होतं की जे
आता जी प्रशासकीय अधिकारी असू द्या किंवा लोकप्रतिनिधी असू द्या, त्यांना सगळ्यांनाच येताना का तर इथं गावाच्या हितासाठी यायचे ते, मग आपापल्या कामाची पोचपावती घेऊन या किंवा आपापले कामं घेऊन या. मग मी त्यावेळेस तिथे आमदार साहेबांनाच तहसीलदार साहेबांना आणून बसवलं. मग हे झालं काय की आमदार साहेबांच्या कामाची पोच इचरायचं, कामं इचराय सोडून आमदार साहेब तुम्ही बसा हे का ह्यांना इचरा बोलून दिलं का? तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला होता, आमदार प्रश्न मांडला होता. बोलायचं 2-7 वेळा गेलो काय तिथपर्यंत. झालं नेमकं? तुमचा कागद जाणून घेतलाय, तुम्ही बसा, आम्ही मुक्कामीच आहे, ही शब्द शेवट, काहीच नाही. जाताना काय बोलले का तुम्हाला काय त्या एक विषयात? शब्द सुद्धा बोलले नाही. तहसीलदार काय कोण अधिकारी कोण काय बोलला का? तहसीलदार सुद्धा काय म्हणले नाही. सांगितले मी तुम्ही रस्ता मोडा. आता आम्ही रस्ता कुठल्या पद्धतीने मोडायचा? तोडगा निघाला नाही बरोबर. कसलाही तोडगा काढला नाही तहसीलदार साहेबांनी. तुम्हाला काय बोलायचं? आमचं जे अधिकारी आले ते महसूलची, सगळ्यांचं काम महसूल अधिकाऱ्यांकडे होतं. आमदार साहेबांकडे काम नव्हतं. हा म्हणजे हे फक्त राजकीयासाठी केलेलं होतं. आमदार साहेबांनी नुसतं म्हणजे स्टंटबाजी करण्यासाठी केलं. ही त्यांचं काम म्हणजे आमचं काम होतं कोणाकडं? तहसीलदार साहेबांकडं. मग तहसीलदार साहेबांनी येऊन स्वतः आमची कामं जाणून घेतली पाहिजे होती, त्याच्यावर तोडगा काढायचा होता. आमदार साहेबाला कशाला मध्ये घेतलं त्यांनी? किंवा आम्ही आमदार साहेबांना बोलायचे काय कारण नव्हतं ना? आमदार साहेबांकडे आमचं काम, आम्ही आमदार साहेबाला काय मागू शकतोय की आमच्या रस्त्याला निधी द्या किंवा आमच्या गावात विकासासाठी निधी द्या, हे असलं काम बोलू शकतो. ते आमदारांनीच राबवलेला कॅम्प होता, आमदारच घेऊन आले होते ते. नाही, आमदार साहेब घेऊन आले नव्हते. ही म्हणजे तुम्ही जर ह्यांचा म्हणजे महसूल खात्याचा एक GR बघितला किंवा PDF पाठवलेला आमच्या म्हणजे त्यांच्या सही शिक्क्याचं जी कागद होती, तर त्यांचा शासकीय कार्यक्रम होता ते स्वतःचा. पण आमदार साहेबांनी स्टंटबाजी करण्यासाठी ती आम्ही मुक्कामी जाऊ, त्यांचा प्रश्न सोडू, आमचं आमदार साहेबांकडनं 1% बी काम. आमचं फक्त महसूल अधिकाऱ्यांची किंवा तलाठी असलेले, सर्कल असलेली किंवा तहसीलदार साहेब ह्यांच्याकडे आमचं काम होतं. किंवा आमचं आमदार साहेबाकडे काम नव्हतं. आमदार साहेब विनाकारण येऊन इथं म्हणजे दिशाभूल केली माणसाची. आणि काम तर एक जण सुद्धा नाही. एक जण सुद्धा कुणाच्या म्हणजे रेशन चालू नव्हतं त्याची रेशन चालू करून दिलं, किंवा कुणाचं नाव दुरुस्ती होतं ज्याचं वर्ग 2 1 होतं त्याचं वर्ग 2 करून दिलं नाही, किंवा ही म्हणजे जागेवर सुटणारा विषय नाहीतच ना. बातम्या तर लागल्यात की सर्वत्र आमदारांचं कौतुक होतंय, यशस्वी कॅम्प झाला म्हणून. काय कशा यशस्वी? असं तुम्ही ऐका की आमच्यासारख्या शेतकऱ्यांना तुम्ही आमच्या गावातले अजून आम्ही सोडा, अजून शेतकरी आहेत की त्यांना जाऊन तुम्ही विचारा ना की आयला काम चांगलं झालं का नाही, कोणाचा प्रश्न किती जणांचा मार्गी लागलं. नुसतं सोशल मीडियावरच फक्त आहे की काम चांगलं झालं किंवा त्यांचं मार्गी लागलं. एक जण सुद्धा मार्गी लागलं नाही. ह्यात नुसतं स्वतःचा स्टंटबाजी करण्यात आमदार साहेबांनी पटायत आहेत या आधी स्टंटबाजी करण्यात. आणि त्यांनी श्रेय घेऊन ये ना, जे अधिकारी तहसीलदार साहेब होतं त्यांनी एक जण सुद्धा काम केलं नाही. नुसतं अर्ज द्या, अर्ज देतो, तुमचं मार्गी लावतो, असं करतो, तुम्ही या परत आमच्या ऑफिसला भेटायला, म्हणजे ही उडवडी उत्तर दिली. कोणाचं रेशन कार्डाचं एक जण सुद्धा म्हणजे ऑनलाईन करून दिलं नाही त्यांनी, किंवा ऑनलाईन करतो म्हणलं नाही. तर मी असेच उत्तर दिले त्यांनी, फक्त ऑफिसला येऊन भेटा तुम्ही डायरेक्ट, असं उत्तर दिले त्यांनी. अर्ज घेतले काल आमदारांनी सांगितलं काय? आमदार साहेबांनी आम्ही स्वतः तहसीलदार साहेबापाशी ही दिलतं, अर्ज दिलतं. आता तुम्ही हा विषय घेऊन आमदार साहेबांकडे गेला होता का काय? त्यावेळेस नेमकं काय म्हणले तुम्हाला? काय असं आमदार साहेब आमच्या गावातले बरेच शेतकरी आमदार साहेबापाशी गेलते, तर मग म्हणले आम्ही सूचना देतो तहसीलदार साहेबांना किंवा तुमचं काम करून द्यायला होतो, असं असलं. तहसीलदार साहेब समोरच होते, त्यांना विषय बोलले का ते लगेच? ते काय बोलले काय नाही. मंत्री साहेबांना सांगून तहसीलदार साहेब चालवा करायचे. ते आमदार साहेबांचं काय, स्वतःला आमदार साहेबांनी 1 रुपया निधी दिला नाही. त्यांच्याकडून काय प्रश्न सुटायचे? ते माणसांना असंच थापा मारून हे केले. ते म्हणजे असं त्यांना सांगा, एक गावात DP 1 दिलाय, आज पतूरच्या 2 वर्षात 1 DP दिलाय, ती पण चालू नाही. म्हणजे त्याचं पण काय सुरळीत कुठलं नाही, नुसते DP दिलाय. म्हणजे नुसतं काय केलं, चेडी घालून उभा केलंय. मग असं अशातलं काम झालंय. त्यामुळं हे जे आहे का नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजकारणच करायचं किंवा त्यांना काय नेमकं ह्याच्यात साध्य काय करायचं कोणास ठाऊक. त्यामुळं म्या आणखीन पण सविस्तर सांगतो की म्या आधीच भोसले साहेबांना वारंवार प्रयत्न सांगितलं होतं की तुम्ही ह्याच्यात राजकारण आणू नका. ह्यात ना आमचं आमदार साहेबांकडे काम, ना त्यांची आमची दुश्मनी, पण त्यांना भांडण लावण्याचं काम करून दिलं. ह्यात एक नाही 0% मी तिथं उभा राहून विचारलं की ह्याच्यात एकही माणसाचं समाधान झालं असलं तर मी जावं. आणि तुम्ही ऑनलाईन उद्या चेक करा त्याच्यात कुठलं काम झालंय का. अहो हे तहसीलदार साहेबांना ह्याच्यात उलट राजकारण आणलं ना, आमदार साहेबांना मंत्री साहेबांचं ऐकं नाही. तर
आदरणीय बावनकुळे साहेबांचं एवढं काम चांगलं असून त्यांचं ऐकं नाहीत आणि ह्यांना म्हणजे असं की ह्यांना पैसे दिले की सगळं ऐकतात, पैसे दिले की सगळं होतं. माझी एवढीच तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की जसं माझं पळतोय मी हे सगळं केलं म्हणून माझं 25 वर्षाचं रेकॉर्ड चेक केलं, 50 वर्षाचं रेकॉर्ड चेक केलं, तसं मी मुंबईला जाऊन एडी तपासणी, एडीचं त्यांच्या सगळ्या परिवाराची त्यांच्या सगळ्या कुटुंबाची पण चौकशी लावावा. आणि ह्याच्यात आमदार साहेबांना एवढं मोठ्यानं बोलत होतं की एवढं भांडण लावण्याचं काम केलं, तर त्याच्यामध्ये आमदार साहेबांना आधी स्वतःचा निधी किती दिला हे पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं. मी एवढं बोललो, मी तेवढं केलं, मी बंधाऱ्यासाठी केलो, बोललो म्हणजे असं काय बोलण्याला किंवा ह्याला काय अर्थ राहत नाही. तुम्ही काम किती केलं, मीही दिलं असं दावा ना तुम्ही. असं पाणंद रस्त्याची अडचणी कोणाची आहेत? समस्या काय? पांधन रस्त्याची समस्या आता नेमका विषय काय तू सांगा. आता साहेब जो पांधन रस्ता आहे का तो नकाशामध्ये रस्ता आहे, नकाशामध्ये त्या गटातनं दडदडीत उल्लेख आहे. मग त्याच्यासाठी 2 वर्ष झालं तहसीलदार साहेबांकडे येडं घालतो. किती वर्ष? त्यांना आता उलट पैसे घेऊनच म्हणायला लागेल का पैसे घेतल्याशिवाय काय काम होत नाही. त्यांना चुका म्हणजे किती, म्या म्हणजे असं माझा चुलता साक्षीदार आहे, माझा बाप आता रानात मोटरकडे गेले, त्यांना देखील बोलवलं असतं की चुका म्हणजे चुका किती करायच्या. त्यांना आता डायरेक्ट आदेशच चुकवलाय, नावच दुसरी घातली ती म्हणजे ह्यांना तहसीलदार साहेबांनी. हो तहसीलदार साहेबांनी. आणि ह्याच्यात दडपण आणायचं काम 100% ह्या आमदार साहेबांना बोलवून इथं सगळं दडपण आणायचं, सगळं बळजबरी करायची आणि हे सगळं उद्ध्वस्त करायचं. गोरगरिबांकडून पैसे खायचं. मग पैसे खाऊन काय करते ते काय माहिती. आणि कामात तर शून्य. पहिल्यांदा येताना आमदार साहेबांना पण आधी दुसऱ्याच बघायच्या आधी, दुसऱ्याच वाकून बघायच्या आधी आपण आपलं पण बघायला पाहिजे की आपल्या मागं किती, आपण 2 वर्षात काय काय केलं किंवा काय काय दिलंय ह्याची देखील त्यांना स्वतःच्या आधी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मी प्रश्न उपजावलं किंवा आम्ही पण आता बावनकुळे साहेबांपत्र जाऊन आलो, सगळं झालो. आणि हे तर त्यांच्या श्रेयवादात आमदार साहेबांना इतकी हे आहे सवय की सगळं श्रेय मला असावा, पण असं श्रेय मिळत नसतं. मला स्वतः माझ्यापाशी स्वतः रेकॉर्डिंग आहे, माझ्यापाशी सगळं प्रूफ आहे. तर ही आमदार साहेबाचा ह्यात कुठलाही विषय नाही, ही शासकीय आहे. ही मला सांगतंय कोण? तहसीलदार साहेब स्वतः सांगतात की ह्याच्यात त्यांचा काय संबंध आहे. तुम्ही म्हणला माझ्या घरी घ्या कॅम्प, तर घरी घेतो. मी म्हणलं साहेब मोठी गोष्ट बोलताय तुम्ही. आता ह्यात आमदारांचा विषय नाही म्हणता का तुम्ही डायरेक्ट? तहसीलदार साहेबांनी तुम्हाला सांगितलं? हो, मला तहसीलदार साहेबांनी सांगितलं. तहसीलदार साहेब म्हणलं तुझ्या घरी घेतो कॅम्प. घरी म्हणला मला आमदार साहेबाचा कोणताही संबंध नाही, पण आमदार साहेबांना तिथं आणून आमच्या मानकुट्या बसवलं, भांडणं लावायचा प्रयत्न केलं, भांडणं लागली, तुम्ही झाली. तिथं माझी पण वेळ नाही. ते आम्ही शेतकरी माणसं आहे. आमदार साहेब म्हणजे आपल्या तालुका आदरणीय बबनदादाने सुजलाम सुफलाम तालुका केलेला आहे. सुजलाम सुफलाम तालुका आहे, गोरगरिबांचा तालुका आहे, दीनदलितांचा तालुका आहे. तर इथं वाल्मिक कराड सारखी दहशत निर्माण करणे ह्याला जर कारणीभूत कोण असतील तर ह्याला कारणीभूत संजय भोसले साहेब आहेत. आणि खरोखर मी सांगतो की मी ह्या गोष्टी मला राग का येतो, ज्या मी एवढं म्हणजे संताप का वाटतो की माझ्या आईबापाचं, माझ्या चुलत्या मालत्याचं हाल झालं, माझ्या गावातल्या माणसाचं हाल झालं, ती काम होता कामा नये. आणि ही जर अधिकारी किंवा ही प्रतिनिधी काम जर ह्याला गालगोट लावायचं काम करत असतील तर म्हणजे असं की ह्या गोष्टीचा गांभीर्याने घेऊन ह्याच्यात कठोरात कठोर शिक्षा किंवा जशी आमची माहिती घेताय तशी त्यांच्या कामाची पण माहिती घ्यावा. आमदार साहेबांच्या पण कामाला किती दिले ते त्यांना पण फेस टू फेस. मी काल इस्रायला लागल्यानंतर माझ्या दबावाखाली तुम्ही दिलं काय, मी रोज तर भांडणं लावली. प्रश्न विचारत होतो तुम्ही आमदार साहेब? हो, मी प्रश्न विचारत अडवलं होतो. तुम्ही? हो, अडवलं. मी म्हणलं ह्यात म्हणलं 50 प्रश्न सुटलं. मी तिथं म्हणलं नाना म्हणलं का नाही, एक प्रश्न सुटला नाही तुमचा, एक प्रश्न सोडवला नाही. 50 कुठनं सोडवताय तुम्ही? खाली बसा, तुम्ही खाली बसा. काय म्हणलं? आमदार साहेब शब्द तुम्ही खाली बसा, हा शब्द. हा, खाली बसा. आणि खाली बसून काय करायचं? उलट प्रशासक सगळं आलतं, पण एका खोलीमध्ये होतं फक्त तहसीलदार साहेब, आमदार साहेब, इकडं बाकीचे जे PI साहेब, BDO साहेब, हे सगळं अधिकारी म्हणजे असं की दबाव आणायचं काम किंवा दबावाच्या ह्याच्यात बाहेर बसवलं. तर काम करणारे तुम्ही सांगा, काम करायचं कोण? काम करायची तर शेजारी सगळं टेबल मांडायला पाहिजे ना. हो बरोबर. ही बरं, ही टेबल हेत म्हणजे अधिकारी एका साईडला बसवले होते सगळे अधिकारी फक्त माझ्या बघा, अधिकारी एका खोलीत इकडं 500 फुटावरून आमदार साहेब ही मारुती देवळापासून 500 फूट शाळेचं अंतर आहे.
तिकडं अधिकाऱ्याकडे गेलं रेशन कार्ड घेऊन बाबा आमच्या मुलाची ह्याची नोंदणी करायची नाव तर ती म्हणली कागद द्या आता ऑफिसला या उद्या. मग अभियान कशाला राबवलं होता ती कागद घ्यायची ना या उद्या ऑफिस. मग तिथं पैसे घ्याय मोकळं, हिथं पैसे घ्यायचं जमत नाही तर हां. पैशाची मागणी करतात का अधिकारी? आता ऑफिसला गेल्या पैशाची मागणी मागणारच की. हिथं काय त्यांना सांगता आलं नाही पैसा द्या म्हणून आम्हाला. हां कागदपत्र जमा करून घेतलं का तुमचे? कुठली घ्यायला ही द्या ती द्या. आणि अभियान कसं पाहिजे होतं, दिवसा पाहिजे होतं. ही घ्या का बघा 8च्या पुढं बहिरवलं. मग 10 वाजता शेतकरी इतके कुणाच्या बायांचं श्रावण बाळाचं किंवा PM किसानचं लाडक्या बहिणीचा हे प्रश्न ती बाया 9 वाजता पुढं आल्याच नाही त्या. ती म्हणली इतक्या उशीर असतं का अभियान म्हणली. हां आणि ही जाणून बाजून ही करते ती. आणि गावातलं बुरटे पुढे आहे ते आमदारच्या साईडला राहते तर बोलायला गेलं की ते खाली बसतो. तू खाली बसतो. मग तुमच्या बाबतीत पण अनुभव तो आलाय का जेव्हा तुम्ही बोलायला गेला तुम्हाला अडवलं गेलं? मी गेलो नव्हतो. ही आमचा पुतण्या गेलता अमोल देव. तिथं हे होतं दाबून खाली बसवलं. ती बघाय होतं काय की ही साधारण माणसं आहे ती बाबा दाबून खाली बसून म्हणजे असं की तू ग बस. मग हे कितपर्यंत गप बसायचं बरं? आपला भारत देश स्वतंत्र होऊन किती दिवस झाले हे आणखीन गप बसच म्हणायचं किंवा हे अधिकाऱ्यांचं काम नाही. आम्ही एकच निश्चय केला. मी अडाणी जरी असलो ह्यांचं काय नाव 1.5 दिवस शाळेत गेलतं अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेलतं पण 36 कादंबऱ्या लिहिल्या. तशी आम्ही अनपड आहे शेतकरी आहे पण ह्यांना धडा ह्यांचा जसं आमची चेक केलं सगळं आमचं रेकॉर्ड चेक केलं तसं त्यांचं अधिकाऱ्यांचं पण असू द्या ना आमदारातनं पण त्यांना कामाचं ते रेकॉर्ड त्यांना दावावा. 2 वर्षात किती दिवं लावले तर किती दिवं लागले. आता म्हणलं ते दिवं लावतो म्हणलं नाही दिवं लावतो म्हणलं ते. मग आता किती दिवं लागते ते बघू. आता आलेगावात आणखीन मी जबाबदारीने सांगतो 1 ही रुपया त्यांना फक्त ते हे दिलं आता तू करतो ह्याच्यातच दिवस जाणार आहेत आणि ह्याच्यातच दिवस घालवणार आहेत. म्हणजे असं न करता गावची दिशाभूल न मानता थापा न मारता डायरेक्ट कामाला महत्त्व द्यावं. आणि तहसीलदार साहेबांना फिरून एकदा ह्या अभियानला ह्या राजांच्या पुरस्काराला न कलंक लावता अधिकारी आणलेलं न खोलीत घालता पटांगरानात तुझं काय काम आहे? माझा जातीच दाखला पाहिजे. कोणाकडे काम आहे? चल जातीच दाखला चल. तुझं काय आहे? मला उत्पन्नाच दाखला पाहिजे. हे म्हणजे ह्याला हे काम आणि हे हिथंच काम आणि हिथंच म्हणजे हा जयेंद्र हाच हे म्हणते तशातलं काम की जिथले तिथं सगळं होतं. एक देखील आणखीन पण सांगतो ही लपून नाही. सगळं ऑनलाईन काम होतंय. सगळे ऑनलाईन ज्या ते टायमिंग मिनिट सेकंद देखील यांना एक काम दावा. मी तहसीलदार साहेबांचा सत्कार करतो. तिथं कुठं आमदार साहेबांपाशी बसून सोडवलेलं त्या जाग्यावरचं एक काम आणि सोडवलंय तिथं तर तिथलं लोकेशन हे चेक करा. 1 एकर क्षेत्र रुई हद्दीत आहे. अर्धा एकर क्षेत्र विकलं गेलेलं आहे. ती विकलेल्याला मोजून देता येणार. माझ्या क्षेत्रात वाट नसताना ती बांधकरी हिथं वाट हिथं मला त्या माणसाला मोजून द्या येणार. त्याचं माझं रोज भांडण. पुन्हा शेतकऱ्याचे तिकुंड दगड उचलायची माझ्याकडे टाकायची माझ्या पिकात वाण घालायची. ही वारंवार रोज चालू आहे आमचं. तर याबद्दल तक्रार केली होती का? तक्रार भरपूर केली ते कुणाकडे? तहसीलला केली, प्रांतला केली, पोलीस स्टेशनला केल्या. तक्रारची कलेक्टरपर्यंत सुद्धा पोहोचवल्यात. कलेक्टरकडून काय आदेश आला होता? ती काय करतोच म्हणले. ऑफिशियलचं ही पर्यंत झालं. तहसीलदारांनी काय सांगितलं का याबद्दल? तहसीलदारने सांगितलं बघा ती कुठला आता सांगितलं रात्री काय सांगितलं अभियानमध्ये तुम्ही काय करा दंड घाला चारी काढा आणि मग ती येतील नाही तर तुम्ही या. आता आमच्याच वाटत आमच्याच रानात आम्हीच दंड घालायचा आणि त्या शेतकऱ्याने आमचं कोण पाडायचं आणि मग तहसीलदाराकडे जायचं आमचा न्याय द्या म्हणून. काल ह्या विषयी म्हणला होता? हां म्हणलं होतं ना काल. काय म्हणाले आमदार? ठीक आहे. आमदार म्हणले तुम्ही खाली बसा. आमदार डायरेक्ट म्हणले तुम्ही खाली बसा. मी तुमचं कागदपत्र जाणून घेतले. आता कसं जाणलंय त्यांच्या जीवाला माहिती. 7 वेळा टेबलला गेलोय मी. एक नाही अर्धा नाही 7 वेळा? 7 वेळा टेबलला गेलोय. तुम्ही खाली बसा. तुमचं कागद जाणून घेतले. कागद घेतला का तुमचं त्यांनी? घेतला नाही. आम्ही शेवट पुन्हा जाताना जायचं टायमाला आम्ही निघून दिला त्यांच्याकडे. काय म्हणले का त्यावेळेस देताना? काय नाही पाटील नव्हते आपला आमदार साहेब तिथे नव्हते. त्यांचे हाताखालचे होते त्यांनी कागद घेऊन गेले. काय वाटतंय समाधान होईल वाटतंय का तुम्हाला? काय आता अशी म्हणल्यानंतर कशी समाधान व्हायची? कुठल्याच समाधान होणार नाही. जर आमच्या समोर जर त्यांनी कुठली काही कारवाई केली असती हे बाबा ती डायरेक्ट करून घ्या तर आम्हाला समाधान वाटले असते ना. पण ही समाधानीचं कुठलंच झालं नाही रात्रीचं अभियान.
एवढी विचार आहे आमची. बरं तुम्ही काका ही प्रश्न मांडताय, तुमची बळजबरी आहे कोणी का तुमच्या नाही मनात नाही, आमचं मांडताय? स्वतःचे बळजबरी नाही, काही नाही, कोणी सांगून गेले तुम्हाला असं? काही सुद्धा नाही. आमचं स्वतःच आमच्या जीवावर मरणाचंच येतंय, तर आम्हाला सांगायची शिकवायची गरज दबावाखाली बोलत नाही ना कोणी? काही दबाव नाही आम्हाला. तुमच्या पण अंगावर काय दबाव आहे कोणी अहो, असं बोल दबाव म्हणजे मी ही काल जी कोणी विचारलं, सांगितलंय तुम्हाला असं बोला बिला का? काय अजिबात नाही सांगायचं काय, आमचा प्रश्न मांडायचा आमचं. अहो महिना 6 महिने झाले या अभियानमध्ये. ही खरोखर ही निंदनीय गोष्ट आहे. म्हणजे असं ह्या गोष्टीचं त्यांना म्हणजे असं त्यांना देखील स्वतःचा विचार करूनच याय पाहिजे होतं इथं. एकंदरीत पाहायला गेलं तर आलेगाव खुर्द या ग्रामस्थांनी असं आरोप केलंय की काल आमदार आपल्या गावी या अभियानांतर्गत आमदार अभिजित पाटील हे रात्री मुक्कामी आले होते, परंतु काही शेतकऱ्यांचा थेट आरोप असा केला की त्यांनी त्यांचे प्रश्नच ऐकून घेतलेले नाहीत आणि तहसीलदारांनी बी त्यांना डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे.